सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्र आणि आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आणि नुकताच दसरा दिवाळी आटोपली, आता नवीन वर्ष काही दिवसानंतर चालू होणार आहे। आपल्या आमचे सर्व पत्रकार आणि सर्व इलेक्ट्रॉनिकचे सर्व सहकाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा त्यानिमित्ताने देतो। आजच्या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर माननीय कमिशनर ऑफ पोलीस, बाकी आमचे सर्व ॲडिशनल CP, DCPs आणि बाकी सर्व आमचे अधिकारी इथे उपस्थित आहेत। सर्वप्रथम मधल्या काळामध्ये काही चॅनलच्या माध्यमातून आणि काही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून काही बातम्या आल्या होत्या की NCRBचा जो रिपोर्ट आहे त्या NCRBच्या रिपोर्टमध्ये भारतामध्ये पाटण्यानंतर नागपूरचा नंबर क्राईममध्ये अशा पद्धतीच्या काही बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला आल्या होत्या। त्या बाबतीत मला आपल्याला स्पष्टीकरण सांगायचं आहे की जो NCRBचा जो रिपोर्ट आला आहे तो 2019चा आहे। त्याच्यामुळे 2019मध्ये त्या पद्धतीनं आपल्या नागपूर शहराची परिस्थिती होती आणि त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की केव्हाही NCRBचा जो रिपोर्ट येतो तो क्राईम रेट किंवा काही दाखवतो किंवा आपण कोरोनामध्ये सुद्धा पाहिलं, कोरोनामध्ये सुद्धा काही फिगर द्यायचे झाल्या दॅट इन टर्म्स ऑफ मिलियन किंवा इन टर्म्स ऑफ लॅक। म्हणजे एखाद्या राज्याची लोकसंख्या समजा 5 करोड असेल आणि एखाद्या राज्याची लोकसंख्या असेल 12 करोड 15 करोड, पण पर्सेंटेज म्हणजे पर मिलियन किंवा पर लॅक क्राईम किती आहे या पद्धतीनं आपण आता इथे करोनामध्ये सुद्धा पाहिलं। आणि त्याच पद्धतीनं NCRBमध्ये सुद्धा पर लॅक किती क्राईम आहेत या पद्धतीनं तो रिपोर्ट त्या निमित्ताने येत असतो। नागपूरच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की नागपूरची पॉप्युलेशन अंदाजे 25 लाख आहे, पण मधल्या काळामध्ये नागपूरमध्ये तुमचं कन्हान हिंगणा हा नवीन पार्ट जो जुळला त्याची जवळजवळ 5 लाख पॉप्युलेशन आहे। कामठी हिंगणा हा जो भाग जुळला त्याच्यामुळे 25 आणि 5, पण NCRBच्या रिपोर्टमध्ये आपण पाहिलं की ओरिजिनल पॉप्युलेशन 25 लाख दाखवली आहे, पण त्याच्यामध्ये तुमचा हिंगणा झालं, कामठी झालं, त्याचा क्राईम ॲड झालेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर त्याची आकडेवारी पाहिली, ओरिजिनल नागपूर शहराची पॉप्युलेशन 25 लाख प्लस कामठी हिंगणा याची पॉप्युलेशन ॲड केली 30 लाख आणि त्या पर्सेंटेज पाहिलं तर आपल्या नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं काही मीडियानी क्राईमच्या बाबतीत जे वृत्त दाखवलं त्यामध्ये पुष्कळ तफावत आहे। त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या पाहिजे। आजच्या परिस्थितीत आपला नागपूरचा जो क्राईम जो आहे तो जवळजवळ 15% कमी झालेला आहे। ओव्हरऑल फिगर सांगायचे झाले तर मागच्या वर्षी जवळजवळ 7,734 त्या निमित्तानं आपण इथे प्रकरण झाले होते आणि यावर्षी जवळजवळ 6,191 या पद्धतीनं 15% क्राईमचा रेट आपला कमी झालेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण डिटेल आपल्याला मी प्रेस नोटमध्ये दिलं आहे, पण मर्डरच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2019मध्ये जवळजवळ 90 मर्डर झाले होते आणि 2020मध्ये जवळजवळ 92, म्हणजे मार्जिनल 2चा फरक त्याच्यामध्ये आहे। याच्या बाबतीत सुद्धा जे काही मेजर क्राईम जे आहे मर्डरच्या बाबतीत त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या पद्धतीनं आमचं नागपूर पोलीस काम करत आहे त्याच्यामध्ये ट्रॅकिंग ऑफ क्रिमिनल्स त्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं काम आमचं चालू आहे। आणि दोज क्रिमिनल्स हू आर डीलिंग विथ वेपन्स त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेतो। त्याचबरोबर मधल्या काळामध्ये एक चांगलं काम नागपूर शहरामध्ये झालं। जेवढे काही चायनीज स्टॉल होते किंवा बाकी ज्या पद्धतीनं वाईन शॉपच्या बाजूला दारू विकली जात होती तिथे बाजूलाच स्टॉल राहायचे आणि ज्या तिथून जे भांडणं वगैरे व्हायचे त्याच्यावर सुद्धा त्यानिमित्तानं कारवाई आमच्या नागपूर पोलिसांनी केली, ज्यामध्ये सेलिंग ऑफ इलिगल लिकर वगैरे सगळं चालायचं। त्याचबरोबर कोम्बिंग ऑपरेशन इन स्लम
स्लममध्ये सुद्धा कोमिंग ऑपरेशन करून आपल्याला कशा पद्धतीने MPDच्या जास्तीत जास्त केसेस करता येईल या पद्धतीनं सुद्धा मधल्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं. आणि ॲक्टिव्हेशन ऑफ दी क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट, क्रिमिनल इंटेलिजन्सच्या बाबतीत सुद्धा जे युनिट आहे ते त्याला चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह करून तिथे सुद्धा कशा पद्धतीने चांगली कारवाई आपल्याला करता येईल या बाबतीत सुद्धा कारवाई नागपूर पोलीसकडनं झाली. आणि खास करून ज्या कोर्ट केसेस आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये बेल होण्याचं प्रमाणसुद्धा होतं आणि बेल झाल्यानंतर तेच परत सराईत गुन्हेगार परत येतात आणि तिथे क्राईम होतो. मधल्या काळामध्ये आपल्या लक्षात असेल की कोरोनाच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात जेलमध्ये कोरोनाचं संक्रमण होऊ नये आणि ते संक्रमण टाळण्यासाठी जवळजवळ 11,000 आम्ही कैद्यांना पॅरोल दिला होता, टेम्पररी पॅरोल. आणि त्याच्यामुळे 11,000 जे कैदी बाहेर आले त्याच्यामध्ये सुद्धा मधल्या काळामध्ये नागपूरमध्ये त्यामुळे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये क्राईमचं थोडं पर्सेंटेज त्याच्यामुळे वाढलं होतं, पण ते सुद्धा अतिशय गरजेचं होतं. कारण की क्षमतेपेक्षा तुरुंगामध्ये संख्या जास्त असल्यामुळे त्याला तिथं सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित राहायला पाहिजे तुरुंगामध्ये, त्या दृष्टीने ते पावलं उचलले होते. ते सुद्धा एक मधल्या काळामध्ये कारण होतं. आणि अशा पद्धतीने आपण जर एक माहितीसाठी फक्त मी आपल्याला सांगतो की आपल्याकडे शहरामध्ये मी सांगितलं जे मर्डर झाले मागच्या वर्षी 2019 आणि 2020मध्ये, पण आपण जर जवळजवळ 98 म्हणजे 20 वर्षाचा जर रेकॉर्ड पाहिला, म्हणजे आता 2020 म्हणजे 22 वर्षाचा जर रेकॉर्ड आपण पाहिला, तो ओव्हरऑल ॲव्हरेज जर पाहिलं तर थोडी माहितीसाठी फक्त सांगतो. 1998ला 114 मर्डर, 1999ला 135, त्याचबरोबर मधल्या काळामध्ये नंतर 2001ला 112, नंतर 2002ला 98, 2003ला 104, 106. म्हणजे सांगायचा उद्देश जो आहे इतक्या 20-22 वर्षाचा आपण जर पाहिलं त्या पद्धतीनं आपल्या शहरामध्ये या पद्धतीचे गुन्हे घडत असतात. पण या गुन्ह्यावर कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीने निर्बंध आणता येईल या दृष्टीनं आमचं नागपूर पोलीस माननीय पोलीस कमिशनरच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम करते. आमचे सर्व ॲडिशनल CP, आमचे सर्व DCP अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, जेणेकरून पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं क्राईमचा रेट आपल्याला कमी आणता येईल या पद्धतीनं आम्ही इफेक्टिव्हली नागपूर शहरामध्ये काम करू याची सुद्धा ग्वाही मी आजच्या प्रसंगी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने देतो. आणि ही देत असतानाच आपण पाहिलं की डॅकॉयटीचं जे प्रमाण होतं 2019ला ते 15 होतं आणि ते आता 2020मध्ये 19 झालेलं आहे, 4ने वाढलं आहे. त्याच्यामध्ये रॉबरीचं जे प्रमाण होतं 147 2019ला होतं ते आता 127 झालेलं आहे. त्याचबरोबर चेन स्नॅचिंग जे होतं 56 ते 2020मध्ये 21 झालेलं आहे. नंतर हाऊस ब्रेकिंगच्या ज्या घटना होत्या त्या 801 2019ला होत्या, त्या 658 झालेल्या आहेत. मोटर व्हेकल थेफ्ट ज्या 1384 होत्या त्या जवळजवळ 1120 झालेल्या आहेत. रेपच्या घटना ज्या आहेत त्या जवळजवळ 163 होत्या 2019ला, त्यामध्ये 4% घटून त्या 2020मध्ये 152 झालेल्या आहेत. मॉलेस्टेशनच्या सुद्धा घटना त्याच्यामध्ये 9% कमी आलेल्या आहे, त्यामध्ये 2019ला 339 आणि 2020ला 310. आणि किडनॅपिंगच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये 536 होत्या पहिले सुरुवातीला, त्यामध्ये 320, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 40% त्यामध्ये घट झाली आहे. त्याच्यामध्ये रॉबरीमध्ये जवळजवळ 14% घट झाली आहे. चेन स्नॅचिंगमध्ये जवळजवळ 62% घट झाली आहे. हाऊस ब्रेकिंगमध्ये जवळजवळ 18% घट झाली आहे. मोटर व्हेकल थेफ्टमध्ये जवळजवळ 19% घट झाली आहे. रेपमध्ये 4% आणि मॉलेस्टेशनमध्ये 9% आणि किडनॅपिंगमध्ये जवळजवळ 40% या पद्धतीनं त्याच्यामध्ये या 2020मध्ये कमी आलेली आहे. आणि त्याचबरोबर आर्म ॲक्टच्या खालती जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 16%, त्याच्यामध्ये थोडी वाढ झालेली आहे 16%. आणि MPD आणि मोकाच्या केसेससुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या नागपूर शहरामध्ये आम्ही करतो आहे. आणि पुढील काळातसुद्धा याच्या बाबतीत जास्तीत जास्त
MPDच्या केसेस आणि मोकाच्या केसेस करू, जेणेकरून जे कोणी सराईत गुन्हेगार आहे त्यांचा चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त आपल्याला लावता येईल. अवैध धंद्याच्या बाबतीत आपण पाहिलं, अवैध धंद्याच्या बाबतीत क्रिकेट बेटिंगवर आपल्याला माहीत आहे की सर्व भारतामध्ये चर्चा आहे की क्रिकेट बेटिंगच्या बाबतीत नागपूर शहराचं नाव घेतलं जातं. पण क्रिकेट बेटिंगच्या बाबतीत सुद्धा जे नामवंत आपल्या इथल्या याच्यातले होते, ज्यांचं नाव मोठ्या प्रमाणात सगळ्या नागपूर शहराला, संपूर्ण विदर्भाला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत होतं, अशा लोकांवर सुद्धा कडक कारवाई क्रिकेट बेटिंगच्या बाबतीत त्या निमित्तानं झाली आहे. गॅम्बलिंग असो आणि इलिगल स्लॉटर हाऊस, आपण जर कामठीचं आपण माहिती घेतली, ज्या पद्धतीनं स्लॉटर हाऊसचं इलिगल स्लॉटर हाऊस चालवायचे त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्बंध पोलिसिंगच्या माध्यमातून तिथे झालेलं आहे. अशा पद्धतीनं अवैध धंद्याच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीनं कारवाई इथे झालेली आहे. त्याचबरोबर ऑफेन्स डिस्पोज्ड, आतापर्यंत रेकॉर्ड ऑफेन्स डिस्पोजल इथे झालेल्या जवळजवळ 9,000 अशा केसेस आहेत ज्याच्या डिस्पोजल त्यानिमित्तानं या मागच्या 2 महिन्यामध्ये आपल्या इथे झालेला आहे. आणि त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आपण पाहिली, आपल्या नागपूर शहरामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती अतिशय चांगली आहे. त्याचबरोबर कम्युनल हार्मोनीच्या बाबतीतसुद्धा एक चांगलं वातावरण आपल्या नागपूर शहरामध्ये आहे. त्याचबरोबर ऑफेन्स अगेन्स्ट वुमन याच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात डिक्लाईन आपल्या इथे झालेली आहे. ड्रग पेडलरच्या बाबतीतसुद्धा अतिशय चांगलं काम त्यानिमित्तानं चालू आहे, ज्याच्या माध्यमातून NDPSच्या केसेस आपण करतो आणि पुढील काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं ड्रगच्या बाबतीत कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये कारवाई अजून चांगल्या पद्धतीने करू. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या इनोव्हेटिव्ह स्कीम आपण आपल्या शहरामध्ये राबवण्याचं ठरवलं आहे, त्याच्यामध्ये मधल्या काळामध्येच आपण चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंगसाठी सेगवेज म्हणजे बॅलन्सिंग इलेक्ट्रिक बॅलन्सिंग स्कूटरची आपण त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं पेट्रोलिंग करण्यासाठी केला. त्याचं नुकत्याच मधल्या काळामध्ये आपण उद्घाटन केलं. 80 वर्षापूर्वी कलकत्त्याला एक बिफोर इंडिपेंडन्स एक हॉर्स माउंटेड पोलीस युनिट होतं आपलं, पण नंतर ते 80 वर्षापूर्वी ते बंद झालं होतं. ते हॉर्स माउंटेड पोलीस युनिट आम्ही मुंबईला मधल्या काळामध्ये 6 महिन्यापूर्वी कोरोनाच्या थोड्या आधी जवळजवळ मार्च महिन्यामध्ये आम्ही चालू केलं होतं नागपूरला, मुंबईला. ते भारतातलं पहिलं हॉर्स माउंटेड पोलीस युनिट मुंबईला आम्ही चालू केलं. त्याच धर्तीवर नागपूरला सुद्धा पुढील काळामध्ये हॉर्स माउंटेड पोलीस युनिट आम्ही चालू करणार आहे, ज्याचा फायदासुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला मोर्चे आणि बाकीसुद्धा जे असतील त्याला चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर नुकतंच 4 दिवसापूर्वीच चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी जवळजवळ 200 ज्याला काय म्हणतात बॉडी ओन कॅमेराज ते सुद्धा आम्ही नागपूर पोलिसला देतो आहे. पहिल्या फेजमध्ये अजूनसुद्धा आम्ही जवळजवळ 1000 कॅमेरा देण्याचं आमचं नियोजन नागपूर पोलिससाठी आहे. पहिल्या फेजमध्ये 200 बॉडी ओन कॅमेराज हे सुद्धा सँक्शन केले आहे. लवकरात लवकर ते कॅमेरे आपल्या नागपूर शहरामध्ये येतील. त्याचबरोबर बाकी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पाहतो की अनेक पोलीस स्टेशनला, कोणत्याही पोलीस स्टेशनला महाराष्ट्रामध्ये कुठे गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे 2 व्हीलर्स पडले राहतात, मोठ्या प्रमाणात 4 व्हीलर्स तिथे पडले राहतात. अनेक वर्ष कोर्टाचा आदेश होईपर्यंत पडले राहतात आणि जंगखाट पडले राहतात. म्हणजे पोलीस स्टेशनला जायच्या पहिले त्याचं पहिले दर्शन होतं, नंतर मग पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आमच्या PIचं दर्शन होतं की आमचे जे पोलीस अधिकारी यांचं दर्शन होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने ह्या कशा आपल्याला डिस्पोज ऑफ करता येईल, ऑक्शन करता येईल, यासाठी मेटल अँड स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन MSTC हे पब्लिक सेक्टरची एक अंडरटेकिंग आहे. मेटल अँड स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन याच्या माध्यमातून ह्या सर्व व्हेकल लवकरात लवकर डिस्पोज करण्याचं कामसुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे. आणि त्याचबरोबर ट्रॅफिकच्या माध्यमातून जे हेल्मेटच्या बाबतीत किंवा
तुमच्या फॅन्सी नंबर प्लेट्स आहेत किंवा टिंटेड ग्लास याच्या बाबतीतसुद्धा अतिशय चांगली कारवाई आपल्या नागपूर शहरामध्ये झालेली आहे. अशा पद्धतीनं अनेक चांगल्या कारवाया त्या आमच्या नागपूर पोलिसाच्या माध्यमातून झाल्या आहेत. याच्यामध्ये नागपूर शहरामध्ये पोलीस कमिशनरचं ऑफिस तर चांगलं होतच आहे, पण पोलीस मुख्यालयाचं सुद्धा एक चांगलं मोठं ऑफिस व्हावं या दृष्टीनं तो सुद्धा पुढील काळामध्ये लवकरात लवकर जवळजवळ त्याला जवळजवळ 75-80 कोटीचा खर्च येईल. अशा पद्धतीनं पोलीस मुख्यालय याचं सुद्धा पुढील काळामध्ये लवकरात लवकर याच्या कामाची सुरुवात पुढील काळामध्ये करण्यात येईल. हे सुद्धा आजच्या प्रसंगी मी इथे सांगतो, कारण की पोलीस मुख्यालयामधून प्रामुख्याने सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्या चालू राहतात आणि आजची त्याची परिस्थिती आपण पाहिली तर जेवढ्या सुविधा तिथे पाहिजे तेवढ्या सुविधा किंवा जागा तिथे नाही. त्याच्यामुळे ते कामसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने करू. थोडक्यात सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की माननीय आमचे पोलीस कमिशनर साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व ॲडिशनल CP आणि सर्व आमचे DCPs अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि इफेक्टिव्हली चांगलं काम करत आहेत आणि जेवढा जास्तीत जास्त कमी क्राईम करता येईल तेवढाच आमचा प्रयत्न चालू आहे आणि पुढील काळातसुद्धा याच पद्धतीने प्रयत्न करून नागपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू याची ग्वाही मी आजच्या प्रसंगी आपल्याला देतो. याच्यानंतर काही प्रश्न आपल्याला विचारू शकतो. आपल्याकडे यावर्षी जसं तुम्ही म्हणताय की पोलिसिंग खूप चांगली झालेली आहे, पण यावर्षी लॉकडाऊन पण होता, तर हे जे क्राईमचा फिगर कमी झालेला आहे हा लॉकडाऊनचा इम्पॅक्ट आहे की पोलिसिंगचा इम्पॅक्ट आहे? नाही, लॉकडाऊनचा तुम्ही जर ओव्हरऑल तुम्ही पाहिलं लॉकडाऊनमध्ये सुद्धा क्राईमचं प्रमाण होतं, पण ठीक आहे लोक त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये कमी पडत होते. हा नागपूरमध्ये जो परिणाम आहे हा बेसिकली पोलिसिंगचा परिणाम आहे. हा पोलिसिंगचा परिणाम त्या निमित्तानं आहे आणि पुढील कामे सुद्धा तुम्ही तुलना करा. आता पुष्कळशे आता रिलॅक्सेशन आलेलं आहे. आता लॉकडाऊन जवळपास मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. सर्व आर्थिक व्यवहार चालू झालेले आहेत. त्याच्यामुळे पुढील काळात सुद्धा आपल्याला कम्पेअर केल्यानंतर आपल्याला फिगर लक्षात येईल. सर अब अनलॉक शुरू हो गया है तो पैरोल में जो 11,000 कैदी बाहर निकले थे ये सारे हार्डकोर क्रिमिनल्स हैं, तो ये अब जब अनलॉक शुरू हो गया है नागरिक बाहर निकल गए तो ये जो अपराधी है जेल में कब वापस आएंगे? कैसा है कि आपको पता है कि कोरोना की परिस्थिति अभी क्या है, आपको पता है कोरोना महाराष्ट्र में जरूर थोड़ा कम हुआ है, बहुत अच्छी तरीके से कंट्रोल में है. जिस प्रकार से महाराष्ट्र में बड़े अनुशासित तरीके से, बड़े चरणबद्ध तरीके से, बड़े मुस्तैदी से और बड़े जद्दोजहद से जिस प्रकार से कोरोना कंट्रोल करने में महाराष्ट्र ने काम किया, उसके कारण बहुत ही बढ़िया महाराष्ट्र में कोरोना कंट्रोल में है. लेकिन इसका ये मतलब नहीं है कि लापरवाही बरती जाए. फिर भी अपने को उसके बारे में सभी लोगों को प्रिकॉशन लेना जरूरी. हम भी लोगों से दरख्वास्त करते रहते हैं कि सभी लोगों ने प्रिकॉशन लेना चाहिए ताकि सेकंड वेव नहीं आना चाहिए. उसके लिए सभी ने प्रिकॉशन लेने की जरूरत है. मर्डर करतात क्राईममध्ये 4 मर्डर नागपूरमध्ये जे आहे पेरोल सुटलेल्या लोकांनी केलेले आहेत. अशा लोकांना आपण म्हणजे तरी पण तुम्हाला वाटते का की समाजासाठी विघातक नाहीये म्हणजे लोक बाहेर राहतात? नाही आहे समाज. कसं आहे की आम्ही काय विलिंगली त्यांना सोडलं नाही. कोरोनाची परिस्थिती आली आणि या कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्यांना सोडावं लागलं. कसं आहे की जेलमध्ये आज कॅपॅसिटीचे जास्ती कैदी आहेत. तिथे जर कोरोना एकदा जर त्याचं जर संक्रमण झालं असतं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संक्रमण होऊन मोठ्या प्रमाणात कॅज्युलिटी झाली असती. त्याच्यामुळे अनेक कैदी मृत्युमुखी पडले असते. त्याच्यामुळे त्या परिस्थितीचा विचार आम्ही तर 17,000 सोडणार होतो, पण ते मधल्या काळामध्ये आम्ही थांबवले. 11,000 सोडले मग तर थांबवलं. लोकसंख्येच्या तुलनेत हा NCRBचा रिपोर्ट आहे. खरं जो मर्डरचा आकडा ज्याबद्दल आपण म्हटलं की चॅनल्सनं सगळ्यांनी दाखवलं ते पटण्याच्या खालोखाल नागपूरचा नंबर असल्याचं सांगितलं. त्यामुळे आपल्याला असं नाही वाटत का की 2019 आणि 2020 याची तुलना करताना कुठेतरी ती राजकीय दृष्ट्या तुलना केल्यासारखं होईल. मात्र कुठेतरी पहिल्या 15 शहरांमध्ये महाराष्ट्राचे 3 शहरं आहेत क्राईममध्ये एवढ्या. तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. नुसतंच 19-20 असं कमी होऊन चालणार नाही असं आपल्याला नाही वाटत का? नाही, मी पाटणाचं एक्झाम्पल दिलं की काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं. ती वस्तुस्थिती नाही आहे. पहिले तर तो फिगर काही प्रिंट मीडियाने व्यवस्थित लिहिलं की 2019च्या रेकॉर्ड NCRBच्या रिपोर्टप्रमाणे, पण ज्या काही मीडियाने दाखवलं त्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्याच मीडियाने दाखवलं.
पण ते 2019 फार तुम्ही हायलाईट नाही केलं त्याला, फक्त पटल्यानंतर नागपूरचे जास्त हायलाईट केलं तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की जे फॅक्च्युअल पोझिशन आहे ती आपण द्यावी, हेच तुम्हाला विनंती आहे. आणि मी कारणही तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने आपली आज NCRची रिपोर्ट आपली आता आम्ही करेक्ट करायला त्यांना दिली आहे. 25च्या ऐवजी आपली 30 लाख पॉप्युलेशन आहे. त्याचं पर्सेंटेज काढलं ते कमी होतं एकदम. सर लॉकडाउन काल में 30% स्टाफ घटा है एंटी करप्शन ब्यूरो के ट्रैप का. तो एक तरफ लॉकडाउन का फायदा क्राइम रोकने में मतलब क्राइम घटनाओं में, और दूसरी तरफ ये जो ट्रैप 30% कम हो गए हैं पूरे राज्य में, तो ये लॉकडाउन का कुछ अलग ये नहीं लग रहा आपको? कैसा है लॉकडाउन में आपको मालूम है कि ये सभी एक्टिविटी अपने सब दफ्तर बंद थे. हमारे मंत्रालय में कितने महीने बंद था आपको पता है. बाकी सभी तुम्हारा शासकीय कार्यालय बंद थे, तो उससे फरक तो पड़ेगा ना थोड़ा. लॉकडाऊन काळामध्ये म्हणजे जनरल सामान्य परिस्थितीमध्ये एकेका पोलीस स्टेशनमध्ये दररोज 3 ते 4 गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये एकेका पोलीस स्टेशनमध्ये एकही गुन्हा दाखल होत नव्हता. तर म्हणजे लॉकडाऊनचा अजिबात फरक नाही का क्राईम घटनामध्ये? नाही कसं आहे, निरंकी आहे चित्र आम्हाला प्रेस्टमध्ये असं आहे तुम्हाला पुढच्या काळामध्ये तुम्ही कम्पेअर करा की आता लॉकडाऊन संपलं ठीक आहे, आता नवीन आता झालं, तुम्ही पुढच्याच कम्पेअर केलं तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने इफेक्टिव्हली नागपूर पोलिसिंग आमचं इथे काम करते. सर बड़े पैमाने पे एंटी करप्शन ब्यूरो ने पिछले वर्ष भी ट्रैप किए हुए हैं, लेकिन इन ट्रैप में जो पकड़े गए सरकारी जो भ्रष्ट अधिकारी और कर्मचारी हैं, इनमें से एक को भी किसी भी विभाग ने निलंबित नहीं किया है. उनके ऊपर डिपार्टमेंटल कोई एक्शन नहीं हुआ है, केवल जो पुलिस ने पकड़ा है बस उतना ही है. सर जैसा कि ऐसे कैसे आप भ्रष्टाचारियों को रोक पाएंगे? मतलब कैसे बढ़ावा दे रहे हैं आपके मंत्रालय के लोग? नाही बढ़ावा देने की त्याच्यामध्ये सप्लिमेंट प्रोसेस जसं की घंटावार प्रकरण आहे, त्याच्यामध्ये नागपूर शहर पोलिसात 3 गुन्हे किंवा 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. अँटी करप्शनचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तरी तो शासकीय पदाचा एन्जॉयमेंट करते. म्हणजे लोकांना गलत रॉंग मेसेज जात नाही काय सर. कसं आहे, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ज्या घटनेच्या बाबतीत डॉक्टर घंटावरच्या बाबतीत ऑलरेडी मधल्या काळामध्ये मी ब्रीफिंग घेतलं, पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई चालू आहे. तुम्हाला लवकरात लवकर ती दिसेल. ACBच्या बाबतीत तुमची अलग प्रेस कॉन्फरन्स घेतली, दॅट इज इंडिपेंडंट इश्यू. नाही सायबर क्राईमची मी कसं आहे एकत्र सगळे लिमिटेड मी दिलं आहे. सायबर क्राईम हा फार मोठा विषय आहे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सायबरचे गुन्हे जास्त झाले ना. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सायबरचे गुन्हे जास्ती झाले आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आणि त्याचं इंटरनॅशनल मार्केट आहे. तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल मार्केट चाइल्ड पोर्नोग्राफीचं या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला सायबर क्राईम कमी करता येईल या पद्धतीने आम्ही अतिशय इफेक्टिव्हली पावलं उचलतो आहे. सायबर गुन्हे वाढलेला म्हणताय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना धमकीचे अनेक फोन कॉल्स आले, त्याच्या संदर्भात अनेक तक्रारी आणि गुन्हे नोंद झाले, पण ते म्हणजे पुण्याकडून फोन आले, कोण आरोपी आहे ते शोधण्यामध्ये नागपूर पोलीस काय महाराष्ट्र पोलिसांना अजूनपर्यंत यश आलेलं नाही. हे कुणाचं अपयश आहे? त्याची माहिती माझ्याकडे आहे. कुठून फोन आले, कोणत्या नंबरवर फोन आले, कोण व्यक्ती होता. CP सरांना जर सांगितलं तर ते आरोपी अरेस्ट करतील. आता आरोपी अरेस्ट झाले असतील तरी तुम्हाला सांगायचं का ते, त्याची माहिती आमच्याकडे आहे सगळी. नाही माहिती दिली का नाही जात म्हणजे काय कारण आहे? म्हणजे असं कोणी सेन्सिटिव्ह खूप मोठा कोणी माणूस आहे का? म्हणजे भाजपचा कोणी नेता वगैरे आहे का? तुम्हाला फोन करतो आणि तुम्ही सांगत नाही आम्हाला, असं काही आहे का? अनिल भाऊ, संदीप जोशीचं जे प्रकरण होतं गोळीबारातून पुढे काय आलं? कारण ते मॅनेज प्रकरण होतं की काय त्याच्याबद्दल काहीच नाही. मागेच मी बोललो होतो एकदा की नाही आता ते खरंच झालं की नाही तपासावं लागेल जरा. तर आपल्या 12,500 भरतीच्या बाबत आता पुन्हा हां 12,500च्या भरतीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की 2019ला एक ॲडव्हर्टाइजमेंट निघाली होती 5,295ची. त्याच्या तुम्हाला आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो या 12,500ची भरतीचा निर्णय घेतला. मराठा आंदोलनाचा जो प्रश्न जो सर्वोच्च न्यायालयाने जो दिला तो ती जर अडचण आली नसती तर आतापर्यंत बहुतेक भरती आमची संपत आली असती. एक मिनिट पूर्ण तर करू द्या. पण ती अडचण असल्यामुळे पहिली जे 2019ची आम्ही जी ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती 5,295ची त्याचे आम्ही आता आदेश सर्व आमचे युनिट्स आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वांना पाठवत आहे. त्याच्यामध्ये ज्या जागा रिझर्वेशनच्या होत्या त्या आम्ही ओपनमध्ये टाकतो आहे आणि ओपनमध्ये टाकून त्याची 5,295ची भरती आम्ही पहिल्या फेजमध्ये फर्स्ट फेजमध्ये चालू करतो आहे. ती भरती झाल्यानंतर सेकंड फेजमध्ये आम्ही सेकंड फेजची भरती चालू करू. तोपर्यंत जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तर काही अडचण राहणार नाही.
पण न्याय ही भरती होत असताना आमचा याच्यामध्ये एकच आहे की कोणत्याही समाजावर कोणत्याही जातीवर अन्याय होणार नाही या पद्धतीनं आम्हाला ही भरतीची प्रक्रिया पुढे चालू ठेवायची आहे. ही आता लगेच आता आमचा निर्णय झालेला आहे. आता या 2-3 दिवसात सर्व युनिटला आदेश येतील आणि त्या पद्धतीनं प्रत्येक डिस्ट्रिक्टला त्याची भरतीची प्रक्रिया चालू होईल. म्हणजे 5,295 जागा भरल्या जातील. नाही पहिल्या फेजमध्ये 5,295. सर 2 दिवसापूर्वी एक 96 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एसीपीचं प्रमोशन मिळालं. नागपूर शहरामध्ये जवळपास 10 एसीपीची पदं रिक्त आहेत आणि 12 पदं रिक्त आहेत आणि प्रत्येक एसीपी कडे डबल चार्ज आहे. या पद्धतीने आणि या 96 पैकी एकही अधिकारी नागपूर सिटीला मिळालेला नाही. सगळे जॉईंट सिटी नागपूर शहराला नाही आहे आणि राज्याचे गृहमंत्री नागपुरात असताना ही परिस्थिती काय येते नागपूर शहरावर? लवकरात लवकर नागपूर शहरातच नाही, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कमी पद आहेत त्या ठिकाणी पद दिली जातील. मला माहिती मिळाली. माहिती म्हणजे तुमच्या माध्यमातून वाचलं मी. सर कुछ प्रमोशन पे अटके हुए हैं एपीआई स्तर के अधिकारियों के, मतलब अधिकारियों में नाराजगी है कि ऊपरी लेवल पे तो कर लेते हैं. अधिकारियों में और हमारे सहकारी में महाराष्ट्र में कोई नाराजगी नहीं है. सर एपीआई नए सरकार के ऊपर बड़े खुश है. लगभग 1 साल से एपीआई के प्रमोशन रुके हुए हैं. जो भी है सब धीरे धीरे हो रहा है सब. सर 5 दिन पहले बच्चू बड़ू को रिलायंस के खिलाफ मार्च निकालने वाले थे मुंबई में, उनको नागपुर में डिटेन कर लिया गया. तो राज्य सरकार कृषि कानून के पक्ष ऐसे नहीं. उनका कैसा है, वो दिल्ली में गए थे सपोर्ट करने, दिल्ली में गए थे सपोर्ट करने, तो उनकी शायद उनके दिमाग में होगा बम्बई में जाने का, लेकिन ऐसा कुछ उनका मंशा दिखी नहीं मुझे. डिटेन करके रखा राज्य के राज्य मंत्री को. नहीं डिटेन नहीं करके रखा, उनकी फ्लाइट मिस हो गई. चलो धन्यवाद. तुम्ही म्हणता की क्राईम कमी झालेला आहे. एक दुसरा विषय जो आहे की नागपूरमध्ये शहरामध्ये जे दिवसाढवळ्याच्या घटना, जसं बाला विनेकरचा मर्डर झाला पहिले पेट्रोल पंपला, काल एका बाईला जिवंत जाळून दिलेलं आहे. म्हणजे या ज्या घटना दिवसाढवळ्या होत आहेत म्हणजे त्या पोलिसांचा जो एक वचक पाहिजे तो थोडा पुढे कमी पडत आहे म्हणून काही क्रिमिनल अशा पद्धतीचं पोलिसांचा वचक बिलकुल कमी नाही. आमचे नवीन पोलीस कमिशनर आल्यापासून वचक वाढलाय आणि पुढील काळात तुम्हाला अजून वचक वाढलेला दिसेल. पण दिवसाढवळ्या होणारे जे क्राईम्स आहे म्हणजे ब्रॉड डे लाईट मध्ये होते अशा पद्धतीचे क्राईम नाही नाही ठीक आहे. चला थँक्यू. मोदी देश सांभाळत आहे, बाकीच्यांनी कुटुंब सांभाळावे. 2020 वर्ष पूर्ण मोदी देश सांभाळत आहे, लोकांनी कुटुंब सांभाळावे. 2020 वर्ष पूर्ण आंदोलन केले पाहिजे. अँटी करप्शन पूरा हिंदी में. सर एक अँटी करप्शनची अँटी करप्शन ब्युरोची एक API आहे, त्यांची सत्कार करायची आपण म्हटलं. काय करायचं सत्कार त्यांना पुष्पूट द्यायची कशाबद्दल काहीतरी. सर मला डिटेल माहिती नाही. काही व्हॉट्सअपवर ते मुलांना काही हे केलं होतं. आपल्याला कुठे कॅन्सर पेशंटला हो का कॅन्सर पेशंटला ₹1.25 लाख गोळा करून दिले. काय नाव काय त्याचं? दिनेश लबडे. लबडे आपल्याला काही कुठेतरी धोटे नहीं वहाँ के बोल देना. राहू दे. हिंदी में शॉर्ट में ना. बीच में कुछ इलेक्ट्रॉनिक मीडिया में और कुछ प्रिंट मीडिया में नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो का जो रिपोर्ट के बारे में कुछ जानकारी दी गई थी, NCRB के रिपोर्ट के बारे में. उसमें कहा गया था कि भारत में पटना के बाद में नागपुर में क्राइम ज़्यादा है. लेकिन आपकी मालूमात के लिए मैं बताना चाहता हूँ, ये जो है क्राइम जो नागपुर पटना के बाद में नागपुर का जो बताया गया वो 2019 का रिपोर्ट के हिसाब से है. 2020 में नागपुर शहर में 15% नागपुर में क्राइम हुआ है. 2020 के फिगर अलग है, लेकिन शायद कुछ गलती से नागपुर को नंबर 2 बताया गया था. 2019 के रिपोर्ट के तहत उस टाइम हमारी सरकार नहीं थी, उस टाइम फडणवीस साहब की सरकार थी. उनके पीरियड में देवेंद्र जी के फडणवीस साहब के पीरियड में 2019 में नेक्स्ट टू पाटना नागपुर वॉज देयर. पण 2020 की परिस्थिति ऐसी नहीं है. यहाँ पे 15% क्राइम में
यहाँ पे घट हुई है और आगे चल के भी अच्छी तरीके से यहाँ पे क्राइम को हम कंट्रोल करेंगे। पूरी हमारी पुलिस जो है, यहाँ की पुलिस कमिश्नर के नेतृत्व में बहुत अच्छा काम कर रही है। पूरा क्राइम में हमारी पुलिस कंट्रोल करेगी, इसका मैं आपको यकीन दिलाना चाहता हूँ। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2-3 दिवसामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्साह माहिती आपल्याला फार उत्साह राहतो संपूर्ण। त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यू इयरच्या बाबतीत या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून ज्या पद्धतीने आपण सर्व सण, सर्व समाजाचे आपण जे काही सण आहेत अतिशय साधेपणाने साजरे केलेत, त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासन दिलेल्या आहे, आपल्या सर्व रेस्टॉरंट, बार, पब्स जेवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून त्या 11पर्यंत चालू राहतील। पण 11 नंतर कोणीच घराच्या बाहेर जाऊ शकत असं नाही। जायचं असेल तर फक्त 5च्या वरती असेंब्ली, 11 नंतर नको। कुणाला कुठं औषध आणायला जायचं आहे, कुणाच्या मित्राकडे जायचं आहे, कुणाला कुठे जेवायला जायचं आहे, कुणाच्या घरी, तर तो जाऊ शकतो आपल्या व्हेकलनी आणि तसं काही बंधन नाही। पण 11 नंतर सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि 5च्या वरती असेंब्ली शहरामध्ये होणार नाही महाराष्ट्रामध्ये। याची सुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या बाबतीत आपण सर्वांनी दक्षता घ्यावी। आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो। नए साल की शुरुआत 2-3 दिन में होने जा रही है और आप सभी को पता है कि नए साल का सेलिब्रेशन का उत्साह बड़ा जोरों शोरों से लोग उसको सेलिब्रेट करते हैं। लेकिन इस साल की परिस्थिति कोरोना के कारण, जो संक्रमण कोरोना का है उसके कारण थोड़ा अपने को इस साल का सेलिब्रेशन थोड़ा कंट्रोल में रखना पड़ेगा। उसके लिए महाराष्ट्र में सभी रेस्टोरेंट है, सभी बार है, जो पब्स है, जो भी एस्टेब्लिशमेंट है वो 11 के बाद में बंद रहेगी। 11 के बाद किसको बाहर में जाना है, किसी दोस्त के यहाँ जाना है या कोई मेडिसिन खरीदने जाना है और कुछ चीज़ लेने जाना है, घर के बाहर वो जा सकता है अपना खुद की 2 व्हीलर लेके या साइकिल लेके या 4 व्हीलर लेके। लेकिन शहर में 5 के ऊपर 11 के बाद में शहर में कोई असेंबली ना हो, इकट्ठा ना हो, उसकी भी सबने उसके बारे में भी ध्यान देना पड़ेगा। और ये सभी जो चीज़ें हैं कोरोना को देख के राज्य शासन ने गाइडलाइन दी है और इसका पालन सभी ने करना चाहिए, ऐसी मैं विनती करता हूँ। और सभी को आने वाला जो नया साल है उसके लिए मैं मुबारकबाद देता हूँ। धन्यवाद।